हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री या टॉपिकमधला नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री या टॉपिकमधलं इंट्रोडक्शन म्हणजे या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तसेच डिफरंट टाइप्स बाय विच वी कॅन रिप्रेझेंट द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसं रिप्रेझेंट करू शकतो याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक मॉलिक्यूल हे डॅश फॉर्म्युला, इलेक्ट्रॉनिक डॉट फॉर्म्युला, बॉन्डलाईन फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला अशा वेगवेगळ्या पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकतो. त्याचप्रमाणे आपण ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे आहे ते 3 डायमेन्शनल पद्धतीनं म्हणजे 3D स्ट्रक्चर्स याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ते रिप्रेझेंट करू शकतो. याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, सेकंड वन वेज फॉर्म्युला, थर्ड वन न्यूमन्स प्रोजेक्शन फॉर्म्युला अँड फोर्थ वन शॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. अशा 4 वेगवेगळ्या पद्धतीनं आपण एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड जो आहे तो 3 डायमेन्शनली कसा रिप्रेझेंट करता येईल याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं आहे तर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स बेस्ड अपॉन कार्बन स्केलेटन और बेस्ड अपॉन स्ट्रक्चर. याला 2 वेगवेगळे नावं आहेत. डिपेंडिंग ऑन कार्बन स्केलेटन सुद्धा म्हणलं जातं किंवा डिपेंडिंग अपॉन स्ट्रक्चर असं सुद्धा म्हणलं जातं. याच्यामध्ये आपण कार्बन कंपाऊंड्स किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून कसे आपण क्लासिफाय करू शकतो याचं आपण लेक्चर घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो पॉईंट कव्हर केला तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल डिपेंडिंग अपॉन फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपच्या माध्यमातून किती वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये फाइंड आउट होतात किंवा आपण त्या फंक्शनल ग्रुपच्या आधारे आपण ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं क्लासिफिकेशन कसं करू शकतो याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. या टॉपिकमधला आपला एवढा पार्ट झालेला आहे. ओके, नाउ in this lecture we are going to start about the next point, that is homologous series. आता हा जो क्वेश्चन आहे हा स्ट्रेट फॉरवर्ड राईट नोट ऑन होमोलॉगस सिरीज या पद्धतीनं 2 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन विच इज टू बी आस्क्ड इन द एक्झामिनेशन्स. एक्झामिनेशनमध्ये विचारला जाणारा हा महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक आहे जो 2 मार्कासाठी विचारला जातो. आणि क्वेश्चन अगदी स्ट्रेट फॉरवर्ड असतो, कुठेही ट्विस्ट वगैरे काहीही नसतं. क्वेश्चन अशा पद्धतीचा विचारला जातो, राईट नोट ऑन होमोलॉगस सिरीज. आता होमोलॉगस सिरीज म्हणजे काय याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ओके, नाउ हियर फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ द डेफिनेशन ऑफ होमोलॉगस सिरीज. The series of compounds of same family having similar functional group and similar carbon skeleton in which each successive member differ by CH2 group, or we can write 14 units of molecular weight is called as homologous series. Now here the definition, it is the series of compounds of same family having
similar functional group and similar carbon skeleton in which each successive member differ by CH2 group or 14 units of molecular weight is called as homologous series. म्हणजे homologous series it is the series of compounds in which of सेम फॅमिली, एकाच फॅमिली मधल्या सर्व कंपाऊंड्सची सिरीज असते किंवा लिस्ट असते. या फॅमिली मधले सगळेचे सगळे कंपाऊंड त्यांचा फंक्शनल ग्रुप हा सेम असतो. एकच सेम फॅमिली म्हणजे फंक्शनल ग्रुप सुद्धा सेम असतो. फंक्शनल ग्रुप सेम असतो प्लस त्यांचं कार्बन स्केलेटन जे आहे ते सुद्धा सेम असतं. आता कार्बन स्केलेटन म्हणजे काय तर टाइप ऑफ कार्बन चेन, आयदर इट इज स्ट्रेट चेन और ब्रांच्ड चेन और रिंग कंपाऊंड. अशा पद्धतीनं त्याचं कार्बन स्केलेटन जे आहे ते पण सेम असतं. प्लस याच्यामध्ये एक युनिक पॉईंट किंवा एक कॅरेक्टरिस्टिक असते की इच सक्सेसिव्ह मेंबर म्हणजे पहिल्यापासून दुसरा किंवा दुसऱ्यापासून तिसरा किंवा तिसऱ्यापासून चौथा असा इच सक्सेसिव्ह मेंबर डिफर बाय CH2 ग्रुप और बाय 14 युनिट्स ऑफ मॉलिक्युलर वेट. It is known as homologous series. Okay. Now here I will explain this one by example. Homologous series of alkanes. Homologous series of alkanes. Here first compound from alkane, it is methane. It has molecular formula as CH4. Second compound from alkane series, it is ethane. It has molecular formula as C2H6. Third compound, it is propane. It has C3H8 as molecular formula. Fourth one, butane. It has C4H10 as molecular formula. Again, pentane, C5H12, hexane, C6H14. आपल्याला असं C10 पर्यंत नेता येतं. म्हणजे इथं 6 कार्बन असतील तर असं C10 पर्यंत सुद्धा आपल्याला एक्झाम्पल घेता येतं. पण आपण या ठिकाणी एक्झाम्पल थांबवलेले, कशासाठी जास्त घ्यायची गरज नाहीये इथं. आता मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन आणि हेक्सेन या एक्झाम्पल्स मध्ये बघूयात. मिथेन मध्ये 1 कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहेत. इथेन म्हणजे लगेच सक्सेसिव्ह मिथेन नंतर येणारा हा 1 कार्बन, हा 2 कार्बनचा कंपाऊंड, हा 3 कार्बनचा कंपाऊंड, हा 4 कार्बनचा कंपाऊंड, हा 5 कार्बनचा आणि हा 6 कार्बनचा. ओके. जर कार्बन ॲटम 1 असेल तर त्याला 4 हायड्रोजन लागतात. या दोघांमध्ये जर बघितलं इथं 1 कार्बन आहे, इथं 2 हायड्रोजन आहेत, सॉरी 2 कार्बन आहेत, इथं 4 हायड्रोजन आणि या ठिकाणी 6 हायड्रोजन. जर या दोघांच्या मधला डिफरन्स बघितला, इफ वी चेक द डिफरन्स बिटवीन दीज टू मेंबर्स, दीज आर सक्सेसिव्ह मेंबर्स, लगेच एका नंतरचा दुसरा लगेचच, दीज टू आर सक्सेसिव्ह मेंबर्स. याच्यामधला जर डिफरन्स बघितला तर इथं डिफरन्स म्हणजे कार्बन ॲटम किती 1 आणि हायड्रोजन इकडे 6 आहेत आणि इकडे 4 आहेत, म्हणजे इट इज CH2. ओके. It differs by CH2 group. आपण इथे लिहिलेलं आहे the successive member differ by CH2 group. आता हे दोन बघा, या ठिकाणी सुद्धा या दोघांच्या मध्ये सुद्धा डिफरन्स इट इज CH2. या दोघांच्या मध्ये अगेन डिफरन्स इट इज CH2. या दोघांच्या मध्ये अगेन हियर डिफरन्स इट इज CH2. 1 कार्बन आणि 2 हायड्रोजनचा याच्यामध्ये डिफरन्स आहे. दिस CH2 ग्रुप इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिथिलीन ग्रुप. हा सक्सेसिव्ह मेंबर मध्ये असणारा डिफरन्स. आता बाय 14 युनिट्स म्हणलेलं आहे. बाय 14 युनिट्स म्हणजे काय तर कार्बन याचं मॉलिक्युलर वेट 12 आहे. C6 म्हणजे हा लिहिताना
ॲटॉमिक नंबर 6 आहे आणि ॲटॉमिक मास नंबर 12 आहे कार्बनचा. ॲटॉमिक नंबर 6 आणि मास नंबर 12. एक कार्बन असेल तर त्याचा मॉलिक्युलर वेट ॲटॉमिक मास काय असेल 12 असेल. तसं हायड्रोजनचं 1H1 म्हणजे त्याचं मॉलिक्युलर वेट जे आहे किंवा ॲटॉमिक वेट जे आहे ते 1 आहे. म्हणजे एका कार्बनचा 12, एक हायड्रोजन, एक दुसरा हायड्रोजन, अगेन 1, इट बिकम्स 14. लक्षात आलं? एक कार्बन 12 इथं त्याचं ॲटॉमिक वेट 12, दोन हायड्रोजनचं मिळून ॲटॉमिक वेट 2, 12 अधिक 2 14. म्हणजे एक तर तुम्ही इट डिफर्स बाय CH2 ग्रुप लिहा किंवा इट डिफर्स बाय 14 युनिट्स ऑफ मॉलिक्युलर वेट असं लिहिलं तरी चालतं. जनरली लिहिताना इट डिफर्स बाय CH2 ग्रुप असंच लिहिलं जातं. मग अशा कंपाऊंडची जी सिरीज आहे, अशा कंपाऊंडचे म्हणजे कशी, दे बिलॉंग्स टू सेम फॅमिली, हे एकाच फॅमिलीशी बिलॉंग करतात. दे कंटेन सिमिलर फंक्शनल ग्रुप. आता अल्केनचा फंक्शनल ग्रुप जो आहे, अल्केन पॉजेस कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड कार्बन. इट इज द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्केन. दे पॉजेस सिमिलर फंक्शनल ग्रुप and each successive member it differs by CH2 group. Such series or such group it is called as homologous series. Okay, हे झालं definition of homologous series and example of homologous series. Now we will see the characteristic features of homologous series. Now here these are the characteristic features of homologous series. We will see them one by one here. First one, the members in the series are called as homolog of each other. म्हणजे आपण अल्केनच्या सिरीज मध्ये जे डिफरंट मेंबर्स बघितले म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, ऑल द आर, ते प्रत्येक मेंबर जो आहे तो त्या सिरीज मधला, होमोलॉगस सिरीज मधला, त्याला प्रत्येक मेंबरला काय म्हणलं जातं, होमोलॉग ऑफ ईच अदर. They have, second point here, they have similar functional group. Homologous series मधले सगळे मेंबर्स आहेत, they have similar functional group. त्यानंतर थर्ड वन, they can be represented by similar general molecular formula. आता त्या होमोलॉगस सिरीज मध्ये जेवढे मेंबर्स आहेत ते सगळेचे सगळे मेंबर्स जे आहेत ते एका विशिष्ट प्रकारच्या जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानी किंवा सिमिलर जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानी आपल्याला रिप्रेझेंट करता येतात. Here we have given the example of alkane. The alkanes have general molecular formula as CnH2n plus 2. आता इथे n म्हणजे काय, n it is the number of carbon atoms. या ठिकाणी n म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, जेवढी कार्बन ॲटमची संख्या आहे त्याच्यावर डिपेंड हायड्रोजन ॲटम असतात. अल्केन मध्ये हायड्रोजन ॲटमची संख्या किती असेल, जर कार्बन ॲटमची संख्या n असेल तर हायड्रोजन ॲटमची संख्या 2n plus 2 असेल. अशा पद्धतीनं वी कॅन रिप्रेझेंट अल्केन्स इन CnH2n plus 2. त्यानंतर अल्केन्स कॅन बी रिप्रेझेंट बाय सिमिलर जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ॲज CnH2n. अल्केन्स मध्ये काय असेल, जर n ही कार्बन ॲटमची संख्या असेल तर हायड्रोजन इट इज 2n म्हणजे ट्वाइस द कार्बन ॲटम. जेवढे कार्बन ॲटम आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट हायड्रोजन ॲटम असतात अल्केन्स मध्ये. अल्केन मध्ये काय होतं, जेवढे कार्बन ॲटम आहेत त्याच्या दुप्पट अधिक 2 एवढे हायड्रोजन ॲटम त्या अल्केन मध्ये रिप्रेझेंट असतात किंवा प्रेझेंट असतात. त्यानंतर नेक्स्ट वन इज ईच सक्सेसिव्ह मेंबर डिफर फ्रॉम ईच अदर बाय CH2 group. Each successive member differ from each other by CH2 group or by 14 units. This CH2 group it is also known as methylene group. Methylene group म्हणलं तरी आपल्याला चालू शकतं. Then the next point it is they show similar chemical properties. हे सर्व होमोलॉगस सिरीज मधले जे मेंबर्स आहेत त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या सिमिलर असतात. मग इतकं सगळं सिमिलर आहे, काय काय सिमिलर आहे, त्यांचा फंक्शनल ग्रुप सिमिलर आहे, ते सेम फॅमिलीशी बिलॉंग करतात, दे कॅन बी रिप्रेझेंट बाय सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड ईच सक्सेसिव्ह मेंबर डिफर बाय सेम CH2 ग्रुप. केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे. सगळंच जर सेम आहे तर याच्यामध्ये डिफरंट काय आहे हा प्रश्न विचारला होता. द डिफरन्स बिटवीन होमोलॉग. आता इथं डिफरंट काय आहे, बट दे शो
ग्रेडेशन इन फिजिकल डिफरंट प्रॉपर्टीज और ग्रेडेशन इन फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज मात्र या होमोलोगस सेरीज मधल्या मेंबरच्या ह्या वेगवेगळ्या असतात आणि वेगवेगळ्या असण्याबरोबरच त्याच्यामध्ये ग्रेडेशन सुद्धा दिसून येतं. ग्रेडेशन म्हणजे जसं मॉलिक्युलर वेट वाढत जाईल तसं या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या चेंज होत राहतात. आता कोणकोणते फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला डिफरन्सिएशन दिसून येतं किंवा ग्रेडेशन दिसून येतं, तर त्या प्रॉपर्टीज आहेत मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, सोल्युबिलिटी एक्सेट्रा. म्हणजे या पर्टिक्युलर कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट वेगवेगळा असू शकतो. हा वेगवेगळा असण्याबरोबरच जसं मॉलिक्युलर वेट इन्क्रीज होत जाईल तसं हा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जो आहे तो इन्क्रीज होत जातो किंवा डिक्रीज होतो. जनरली तो इन्क्रीजच होतो. मॉलिक्युलर वेट वाढले की बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हा इन्क्रीज होत जातो. त्यानंतर डेन्सिटी म्हणजे जसं मॉलिक्युलर वेट वाढेल तसं डेन्सिटी पण वाढणारच आहे. त्यानंतर सोल्युबिलिटी मध्ये इथं डिफरन्स आहे. सोल्युबिलिटी मॉलिक्युलर वेट नुसार डिक्रीज होत जाते. जेवढं वेट कमी असेल तेवढा तो जास्त सोल्युबल असतो. कुणामध्ये? वॉटरमध्ये. इथं सोल्युबिलिटी इट इज कन्सर्न विथ सोल्युबिलिटी इन वॉटर. बेसिकली तो वॉटरमध्ये सोल्युबल आहे का नाही हे या ठिकाणी इथं कन्सिडर केलं जातं. आणि ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत यांना फिजिकल प्रॉपर्टीज म्हणलं जातं. आणि होमोलॉगस सेरीजमध्ये जेवढे मेंबर्स आहेत किंवा जेवढे होमोलॉग्स आहेत किंवा जेवढे कंपाऊंड्स आहेत ते सगळ्यांच्या या फिजिकल प्रॉपर्टीज मात्र डिफरंट असतात. अँड अगेन दे शो ग्रेडेशन इन दीज फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला होमोलॉगस सेरीज हा 2 मार्काचा क्वेश्चन अटेम्प्ट करावा लागतो. या 2 मार्कामध्ये आपल्याला होमोलॉगस सेरीजची डेफिनेशन लिहायची, त्याचं एक्झाम्पल लिहायचं आणि त्याच्यानंतर ह्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स जे आहेत हे पण आपल्याला लिहावे लागतात. ओके, टेक द स्क्रीनशॉट ऑफ द स्क्रीन हियर. Now here we are going to see about the list of first 10 alkanes. आता हे पहिले 10 अल्केन जे आहेत हे आपल्याला बऱ्यापैकी त्यातले 5 सुरुवातीचे 5 जे आहेत ते आपल्याला बऱ्यापैकी इथून पुढे प्रत्येक रिएक्शन मध्ये प्रत्येक टॉपिक मध्ये आपल्याशी संपर्कात येणार आहेत, आपल्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे आपल्याला हे अल्केन म्हणजे काय, अल्केन कोणकोणते आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी होमोलॉगस सेरीजच्या संदर्भात आपण हे एक्झाम्पल बघतोय. हे सगळं नाही लिहिलं तरी चालेल. याच्या अगोदर मी डेफिनेशनच्या खाली जे एक्झाम्पल दिलेलं आहे तेवढं जरी लिहिलं तरी चालेल. हे आपली इन्फॉर्मेशन असणार आहे पुढं. तर या ठिकाणी हियर इट इज द लिस्ट ऑफ फर्स्ट 10 अल्केन्स. मगाशी आपण बघितल्याप्रमाणे अल्केन्स दे कॅन बी रिप्रेझेंटेड बाय सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ॲज CnH2n+2. या ठिकाणी कार्बन N इट रिप्रेझेंट नंबर ऑफ कार्बन ॲटम. N हा कार्बन ॲटमची संख्या दर्शवतो. जेवढी कार्बन ॲटमची संख्या असेल त्या कार्बन ॲटमच्या दुप्पट अधिक 2 हायड्रोजन ॲटम असतात. म्हणजे CnH2n+2. या पद्धतीनं आपल्याला या अल्केनचं नाव आणि त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण कसं काढू शकतो हे आपण इथे बाय एक्झाम्पल बघणार आहोत. द अल्केनच्या सेरीज मधला द व्हेरी फर्स्ट अल्केन पहिलाच नंबर आहे. सेरीज मधला पहिला नंबरचा अल्केन इट इज मिथेन. द नेम ऑफ अल्केन इट इज मिथेन. मिथेन या मिथेन मॉलिक्यूल मध्ये एका मॉलिक्यूल मध्ये एक कार्बन ॲटम असतो. कार्बन ॲटमची संख्या 1 असते. आणि या ठिकाणी जर आपण हा फॉर्म्युला अप्लाय केला, हा म्हणजे कोणता, CnH2n+2. जर कार्बन ॲटम यांची संख्या 1 असेल तर हायड्रोजन किती होतील, 2 गुणिले 1. इथं यांच्या ठिकाणी त्याचं पोझिशन नंबर किंवा त्याची व्हॅल्यू लिहायची. इथं काय असेल, 2 गुणिले 1 येईल. 2 गुणिले 1 म्हणजे 2. 2 अधिक 2 म्हणजे 4. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन ॲटम किती होतील, H4. आता 1 ही जी संख्या आहे ही 1 संख्या लिहिली जात नाही किंवा फक्त C लिहिलं तरी ते एकदा लिहिल्याप्रमाणेच असतं. त्यामुळं हे मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो डायरेक्टली आपल्याला CH4 असा लिहिता येतो किंवा लिहावा लागतो. या ठिकाणी कसं कन्सिडर करायचंय, जर कार्बन ॲटम 1 असेल तर 2n+2 म्हणजे 4 इतके हायड्रोजन मिथेन मॉलिक्यूल मध्ये असतात. ओके, नाउ सेकंड एक्झाम्पल इट इज इथेन. इथेन मध्ये 2 कार्बन ॲटम असतात. इथेन मध्ये 2 कार्बन ॲटम.
तर हायड्रोजन किती होतील या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करू. इथं 2n म्हणजे 2 गुणिले 2 n ची व्हॅल्यू आपण 2 पुटअप केली प्लस 2. ओके, 2 गुणिले 2 म्हणजे 4, 4 अधिक 2 6. या ठिकाणी याचाच अर्थ काय झाला, द हायड्रोजन ॲटम इट बिकम्स इज इक्वल टू 6. C2H6 is the molecular formula of ethane. Okay. Now the next, it is propane. Third compound from alkane series, it is propane. Propane मध्ये 3 हायड्रोजन तीन कार्बन ॲटम असतात. जर 3 कार्बन ॲटम असतील तर हायड्रोजन किती होतील, we have to calculate here. हे हायड्रोजन 2n म्हणजे 2 गुणिले कार्बन ॲटमची संख्या 3, 2 गुणिले 3 अधिक 2. हे का लिहिलं आपण, अकॉर्डिंग टू दिस जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, आता इथं व्हॅल्यू काय होईल, 2 गुणिले 3 6, 6 अधिक 2 8. म्हणजे जर 3 कार्बन ॲटम असतील तर हायड्रोजन किती होतील, 8. नाव नेक्स्ट वन इज चौथा कंपाऊंड किंवा चौथा या सिरीज मधला चौथा मॉलिक्यूल, तो आहे चौथा मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड, तो आहे ब्युटेन. ब्युटेन मध्ये कार्बन ॲटमची संख्या 4. हायड्रोजन किती होतील, 2 गुणिले 4 अधिक 2, 4 दुने 8, 8 अधिक 2 10. म्हणजे या ठिकाणी किती होतील, H10. त्याच पद्धतीनं पाचवा जो कंपाऊंड आहे, मॉलिक्यूल आहे, तो पेंटेन. पेंटेन मध्ये 5 कार्बन ॲटम. जर 5 कार्बन ॲटम असतील तर हायड्रोजन किती होतील, 2 गुणिले 5 अधिक 2, सगळे मिळून किती होतील, 5 दुने 10, 10 अधिक 2 इट बिकम्स 12. म्हणजे C5H12. इट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पेंटेन. 6 नंबरचा जो कंपाऊंड आहे, इट इज हेक्झेन. नावामध्ये जनरली या कंपाऊंड मध्ये किती कार्बन असू शकतात याची साधारणपणे आपल्याला आयडिया येते. हेक्झेन म्हणजे हेक्झा म्हणजे 6. या कंपाऊंड मध्ये कार्बन ॲटमची संख्या किती आहे, 6. वी हॅव टू राईट हिअर C6. जर 6 कार्बन असतील तर हायड्रोजन किती होतील, 2 × 6 + 2, 6 दुने 12 अधिक 2 म्हणजे 14. इथं हायड्रोजन किती होतील, C6H14. इट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हेक्झेन. 7 नंबरचा जो कंपाऊंड आहे या सिरीज मधला, तो हेप्टेन. हेप्टा म्हणजे 7. ग्रीक लेटर्स मध्ये हे नावं आहेत. हेप्टा म्हणजे 7. म्हणजे या कार्बन ॲटम मध्ये या कंपाऊंड मध्ये कार्बन ॲटमची संख्या आहे 7. C7. हायड्रोजन किती होतील, इथं 2 गुणिले 7 अधिक 2, 7 दुने 14 अधिक 2 16. C7H16. It is the molecular formula of heptane. Now the next one is 8 number. 8 नंबरचा जो कंपाऊंड आहे त्याचं नाव आहे ऑक्टेन. ऑक्टा म्हणजे 8. याचाच अर्थ दिस कंपाऊंड कंटेन 8 कार्बन ॲटम्स. जर कार्बन ॲटमची संख्या 8 असेल देन हायड्रोजन इट बिकम्स 2 × 8 + 2. 8 दुने 16, 16 अधिक 2 इट बिकम्स 18. That means octane it contains C8H18 as molecular formula. 9 नंबरचा जो कंपाऊंड आहे इट इज नोनेन. नोना म्हणजे 9. याचाच अर्थ काय, तर या कंपाऊंड मध्ये कार्बन ॲटमची संख्या आहे 9. दॅट मीन्स C9. जर C9 असेल तर हायड्रोजन 2 × 9 + 2 हे किती होतील, 9 दुने 18, 18 अधिक 2 20. That means it becomes H20. That means nonane. It has molecular formula as C9H20. And the 10th one, it is decane.
डेका, डेकाचा अर्थ आहे 10. डेकेन म्हणजे 10. दॅट मीन्स दिस कंपाऊंड इट कंटेन्स 10 कार्बन ॲटम्स. जर कार्बन ॲटमची संख्या 10 असेल तर हायड्रोजन 2 × 10 + 2 या मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रमाणे लिहिलेला आहे आपण. 2 × 10 20, 20 + 2 इट बिकम्स 22. That means decane it contains molecular formula as C10H22. Okay. या पद्धतीनं हे पहिले 10 अल्केनच्या होमोलॉगस सिरीज मधले हे पहिले 10 अल्केन्स आहेत. मिथेन मध्ये 1 कार्बन ॲटम आहे, इथेन मध्ये 2 कार्बन, प्रोपेन 3 कार्बन, ब्युटेन 4 कार्बन, पेंटेन या नावापासून साधारणपणे आपल्याला त्या कंपाऊंड मध्ये किती कार्बन ॲटम आहेत याची आयडिया येते. पेंटेन म्हणजे 5, या कंपाऊंड मध्ये 5 कार्बन ॲटम आहेत. हेक्झेन ह्याच्यामध्ये 6 कार्बन, हेप्टेन 7 कार्बन, ऑक्टेन 8 कार्बन, नोनेन 9 कार्बन आणि डेकेन 10 कार्बन. या सर्व कंपाऊंडचा फक्त कार्बन ॲटमची संख्या लक्षात ठेवली तर या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून आपल्याला हायड्रोजन ॲटमची संख्या काढायला येते. हायड्रोजन ॲटमची संख्या काढण्यासाठी काय करावं लागतं तर if n is the number of carbon atom then hydrogen atom it becomes 2n + 2. आणि आता आपण ह्या सर्व कंपाऊंड्स मध्ये किंवा 10 मॉलिक्युल्स मध्ये हायड्रोजन कसा कॅल्क्युलेट करायचा किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा लिहायचा हे आता आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. नाउ टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस वन. Now here we are going to see about the next point, that is types of carbon atoms. आता या ठिकाणी आपल्याला या टॉपिक मधला जो महत्त्वाचा पार्ट आहे IUPAC नॉमेनक्लेचर किंवा कॉमन नेम सिस्टीम, या सिस्टीमला जाण्यापूर्वी किंवा हे सगळं शिकण्यापूर्वी आपल्याला या कंपाऊंड्स मध्ये, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये जो कार्बन ॲटम एकमेकांना अटॅच होतात किंवा लिंक होतात बाय द प्रॉपर्टी ऑफ कॅटेनेशन, हे आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो याच्या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये. या कॅटेनेशनच्या प्रॉपर्टीमुळे डिफरंट कार्बन ॲटम्स ते जॉईन विथ अनदर कार्बन ॲटम्स और दे लिंक विथ अनदर कार्बन ॲटम्स बाय डिफरंट वे. स्ट्रेट चेन मध्ये, ब्रांचलेस चेन मध्ये, रिंग मध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो लिंक होऊ शकतो. परंतु त्यासाठी जे एकमेकांना लिंक होतात कार्बन ते नेमकं कोणत्या टाईपचे आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत हे समजणं आपल्याला आवश्यक असतं. कारण या कार्बनच्या टाईपवरून इथून पुढे असणारे कंपाऊंड जे आहेत आपल्याला, म्हणजे अल्केन्स असतील किंवा अल्किन्स असतील किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असतील जे 12वीला आहे, अल्कोहोल्स, फिनॉल्स वगैरे हे जे कंपाऊंड्स आहेत याच्यामध्ये या कार्बनचा टाईप बेसिकली विचार केला जातो. आयदर द कार्बन इज प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी और क्वाटर्नरी वगैरे. तर हे जे टाइप्स आहेत कार्बनचे, कार्बन इट इज डिवाइडेड और क्लासिफाइड और द टाइप्स ऑफ कार्बन इट इज ऑफ 4. दैट वन primary or it is also known as 1 degree carbon. Second type secondary or 2 degree carbon. Third one tertiary or 3 degree carbon and quaternary or 4 degree carbon. आता हे जे 4 टाइप्स आहेत हे कसे आपण डिवाइड केलेले आहेत किंवा या कार्बन ॲटमचं मिनिंग आपण आपल्याला अगोदर इथे या ठिकाणी शिकायचं आहे. आता प्रायमरी कार्बन किंवा 1 डिग्री कार्बन कोणाला म्हणायचं? द कार्बन which is attached to only one carbon, only one another carbon. The carbon which is attached to another only one carbon. जो कार्बन इतर फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे अशा कार्बन ॲटमला प्रायमरी किंवा 1 डिग्री कार्बन असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल हियर दिस कार्बन इट इज अटॅच टू अनदर ओनली 1 कार्बन. हा कार्बन हा एक 1 डिग्री, हा जो कार्बन आहे तो फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे किंवा हा कार्बन हा सुद्धा फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे. याच्या बाकीच्या व्हॅलन्सीजला, एका कार्बनला 4 व्हॅलन्सी असतात हे आपण बघितलेलं आहे. याच्या बाकीच्या व्हॅलन्सीला इतर कार्बनच्या ऐवजी इतर कोणीही अटॅच असू शकतो.
हायड्रोजन असेल किंवा इतर कोणीही त्याला अटॅच असेल, परंतु कार्बन असणार नाही. दिस कार्बन इट इज अटॅच टू अनदर ओनली वन कार्बन. देन सच कार्बन atoms they are known as 1 degree carbon or primary carbon. Both these carbon atoms are 1 degree or primary. हे झालं इतर सर्व अल्केनच्या बाबतीत. हिअर एक्सेप्शनल केस इज ऑफ मिथेन. इथं मिथेनची एक एक्सेप्शनल केस आहे. मिथेन मध्ये काय होतंय, असतानाच त्याच्याकडं एकच कार्बन आहे, त्यामुळे हा जो कार्बन आहे, दिस कार्बन इट इज अटॅच टू अनदर 4 हायड्रोजन atoms. दिस सेंट्रल कार्बन इट इज अटॅच टू अनदर 4 हायड्रोजन atoms. This carbon is primary. Here this carbon is primary carbon, 1 degree carbon. Because या कार्बनला इतर फक्त 4 हायड्रोजनच आहेत, इतर कोणताही कार्बन नाहीये. इट इज द एक्सेप्शनल केस फॉर प्रायमरी और 1 degree कार्बन ॲटम. 1 degree कार्बन ॲटम म्हणजे काय असतो, विच इज अटॅच टू अनदर ओनली वन कार्बन और इन केस ऑफ इट इज अटॅच टू अदर 4 हायड्रोजन ॲटम्स. ओके, नाउ वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल हियर. सेकंडरी और 2 degree कार्बन. आता इथं सेकंडरी कार्बन कोणाला म्हणायचं, द कार्बन ॲटम which is attached to another 2 carbon atoms. हा इतर 2 कार्बन ॲटमला अटॅच असतो. म्हणजे कसा, फॉर एक्झाम्पल दिस कार्बन इट इज अटॅच टू अनदर 2 कार्बन ॲटम्स. हा कार्बन जो आहे तो या 2 कार्बनला अटॅच आहे. देअरफॉर दिस सेंट्रल कार्बन इट इज ऑफ 2 degree कार्बन. दिस सेंट्रल कार्बन इट इज ऑफ 2 degree कार्बन. आता या कार्बन ॲटमला, आता हा जो कार्बन आहे हा फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे. देअरफॉर इट इज 1 degree कार्बन. हा कार्बन जो आहे तो फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे. देअरफॉर इट इज 1 degree कार्बन. परंतु हा मिडल कार्बन जो आहे इट इज अटॅच टू अनदर 2 कार्बन ॲटम्स. देअरफॉर इट इज 2 degree कार्बन. ओके, आता या ठिकाणी आपलं एक्झाम्पल राहिलेलं आहे. स्पेसिफिक एक्झाम्पल आपण घेऊया तिथं. हियर फॉर एक्झाम्पल हा जो कार्बन आहे याला 3 हायड्रोजन अटॅच आहेत आणि दुसरा कार्बन जो आहे याला सुद्धा 3 हायड्रोजन अटॅच आहेत. इट इज एक्झाम्पल ऑफ इथेन. हे इथेनचं एक्झाम्पल. या ठिकाणी हा एकाच कार्बनला अटॅच आहे, हा सुद्धा एकाच कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे दोन्हीही कार्बन या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे दोन्हीही प्रायमरी. परंतु या एक्झाम्पल मध्ये हा जो मिडल कार्बन आहे, दिस मिडल कार्बन इट इज अटॅच टू अनदर 2 कार्बन ॲटम्स. देअरफॉर दिस कार्बन इज सेकंडरी. हा कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे हा प्रायमरी. हा सुद्धा एकालाच अटॅच आहे, त्यामुळे हा सुद्धा प्रायमरी. हियर पर्टिक्युलर एक्झाम्पल, याची एकच व्हॅलेन्सी गेली आहे. देअरफॉर उरलेल्या 3 व्हॅलेन्सीला हायड्रोजन. या कार्बनच्या 2 व्हॅलेन्सी गेल्या, त्यामुळं उरलेल्या 2 व्हॅलेन्सीला हायड्रोजन. याची पण एकच व्हॅलेन्सी गेली आहे, त्यामुळं इथं 2 हायड्रोजन. हे एक्झाम्पल घेतलं तरी चालतं, नाही घेतलं तरी चालतं. फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. हा मिडल कार्बन जो आहे इट इज अटॅच टू अनदर 2 कार्बन ॲटम्स. देअरफॉर दिस कार्बन इट इज ऑफ 2 degree और सेकंडरी. ओके, नाउ विल सी द टर्शियरी और 3 degree कार्बन. आता 3 degree कार्बन मध्ये काय होतंय, तर इट इज अटॅच्ड टू another 3 कार्बन ॲटम्स. आता जो कार्बन इतर 3 कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला टर्शियरी किंवा 3 degree कार्बन असं म्हणलं जातं. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल बघूयात आपण. दिस कार्बन इट इज अटॅच टू अनदर 3 कार्बन ॲटम्स. दिस कार्बन इट इज अटॅच टू अनदर 1 2 3. इतर 3 कार्बनला हा कार्बन अटॅच आहे. देअरफॉर दिस कार्बन इट इज नोन ॲज 3 degree और टर्शियरी कार्बन. इट इज नोन ॲज 3 degree और टर्शियरी कार्बन. हियर एक्झाम्पल आपण बघूयात या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल हा सेंट्रल कार्बन, हा इथं आणि हा इथं.
आता या कार्बनच्या 1 2 3 व्हॅलेन्सीज गेल्या, 4 पैकी त्याची एक व्हॅलेन्सी रिकामी आहे. त्या रिकाम्या व्हॅलेन्सीला आपण हायड्रोजन लिहू शकतो. अल्केनची सिरीज आहे त्यामुळे हायड्रोजन लिहू शकतो. या कार्बनची एकच व्हॅलेन्सी गेली, देअरफॉर इट इज CH3. याची एकच व्हॅलेन्सी गेली CH3. याची पण एकच व्हॅलेन्सी गेली. उरलेल्या 3 व्हॅलेन्सीला हायड्रोजन CH3. and this carbon it is attached to another 3 carbon atoms, therefore it is tertiary or 3 degree carbon. हा सेंट्रल कार्बन जो आहे तो 3 डिग्री कार्बन. ओके, नाउ द नेक्स्ट वन इट इज क्वाटर्नरी और 4 डिग्री कार्बन. आता क्वाटर्नरी किंवा 4 डिग्री कार्बन कोणाला म्हणायचं? द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अनदर 4 कार्बन ॲटम्स. एक कार्बन जो इतर 4 कार्बनला अटॅच आहे, किंवा इन अदर वर्ड्स दुसऱ्या शब्दांमध्ये आपण काय म्हणू शकतो, तर ऑल द 4 व्हॅलेन्सीज ऑफ कार्बन ॲटम्स आर जॉईन्ड टू अनदर 4 कार्बन ॲटम्स. म्हणजे एका कार्बनच्या चारीच्या चारी व्हॅलेन्सीजला जेव्हा इतर 4 कार्बन ॲटमच जॉईन होतात, देन द सेंट्रल कार्बन इट इज नोन ॲज क्वाटर्नरी कार्बन और 4 डिग्री कार्बन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल? attached to another 4 carbon atoms. Here for example, हा सेंट्रल कार्बन आहे. दिस कार्बन इज सेंट्रल वन. इट इज अटॅच्ड टू अनदर 4 कार्बन ॲटम. एका कार्बनच्या 4 व्हॅलेन्सी, आणि ह्या चारीच्या चारी व्हॅलेन्सीला जेव्हा 4 कार्बन ॲटमच असतात, देन दिस सेंट्रल कार्बन इट इज कॉल्ड ॲज और इट इज नोन ॲज क्वाटर्नरी और 4 डिग्री कार्बन. इट इज नोन ॲज क्वाटर्नरी और 4 डिग्री कार्बन. सॉरी, कारण याच्या चारीच्या चारी व्हॅलेन्सीजला इतर 4 कार्बन ॲटमच आहेत. हा सेंट्रल कार्बन जो आहे हा क्वाटर्नरी. हियर वी कॅन टेक द एक्झाम्पल ॲज, हा सेंट्रल कार्बन ॲज आपण लिहिला आहे तसा, टू दिस टू द 4 व्हॅलेन्सीज, इथं 4 कार्बन ॲटम आहेत. ओके, या कार्बनची एकच व्हॅलेन्सी गेली आहे, म्हणजे या कार्बनच्या 3 व्हॅलेन्सी शिल्लक आहेत. त्या शिल्लक असलेल्या 3 व्हॅलेन्सीला 3 हायड्रोजन. या कार्बनची पण एकच व्हॅलेन्सी गेलेली आहे, म्हणजे याच्या 3 व्हॅलेन्सी शिल्लक आहेत. कोणाच्या? याच्या 3 व्हॅलेन्सी शिल्लक आहेत. देअरफॉर हियर CH3. हा कार्बन याची एकच व्हॅलेन्सी गेली आहे, त्यामुळे याच्या 3 व्हॅलेन्सी शिल्लक आहेत. देअरफॉर हियर इट इज CH3. हा कार्बन हा फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणजे एकच व्हॅलेन्सी गेली आहे. याच्या 3 व्हॅलेन्सी शिल्लक आहेत. देअरफॉर CH3. आणि हा जो सेंट्रल कार्बन आहे याच्या 1 2 3 4 सगळ्या व्हॅलेन्सी पॅक आहेत किंवा सगळ्या व्हॅलेन्सी फुलफिल झालेल्या आहेत. देअरफॉर आणि प्रत्येक व्हॅलेन्सीला कार्बन ॲटमच आहे. देअरफॉर द सेंट्रल कार्बन इट इज क्वाटर्नरी और 4 डिग्री कार्बन ॲटम. याला निओ सुद्धा म्हणलं जातं. क्वाटर्नरी और 4 डिग्री और निओ कार्बन असं सुद्धा या कार्बन ॲटमला म्हणलं जातं. हियर दीज आर द 4 टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स. प्रायमरी और 1 डिग्री, secondary or 2 degree, tertiary or 3 degree, and quaternary or 4 degree or neo carbon atom. Okay, now take the screenshot of this screen. Now here we will stop our today's lecture. Okay, thank you.